हम्म. नमस्कार मैत्रिणींनो, राधाकृष्ण फॅशन डिझायनर चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. कालपर्यंत आपण आपले 5 व्हिडिओ झाले. तर 5 व्हिडिओमध्ये काही ताईंची अशी कमेंट आली की ताई तो खालचा टाका मला समजतच नाही कसा घ्यावा होत्या. तर तो टाका मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगते, म्हणजे 6व्या व्हिडिओमध्ये. आपला आजचा व्हिडिओचा 6वा दिवस आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो खालचा टाका खाली कसा ओढायचा, कसा पकडायचा, तो काहींना समजत नाही काही ताईंना. तर त्यांच्या कमेंट आल्यात मला, तर मी आज तो धागा कसा घ्यायचा खालून तो आज तुम्हाला समजावून सांगते. तर आपले 5 व्हिडिओ झाले, त्यामध्ये तुम्हाला समजलंच असेल. जर काही समजलं नसेल ते तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि आजचा आपला 6वा दिवस आहे. तर मग आपण आज मोती कसा टाकायचा तो शिकणार आहोत. तर आपण अगोदर सिंगल मोती टाकूया, मग 2-2 टाकायचे, मग शुगर बीट 3 टाकून बघायचे. अशा आपण चेन स्टिच टाकून एक एक मोत्याच्या, 2-2 मोत्याच्या, 3-3 मोत्याच्या अशा 3 लाईन शिकणार आहोत. आता आपण आज मोती टाकण्याचं शिकणार आहोत. 4 नंबरचे मोती टाकणार आज आपण. शिकताना काय आहे ना, शुगर बीट डायरेक्टली टाकले ना की काही ताईंना जमत नाही. त्यामुळे अगोदर मोठा एक एकच मोती टाकायचा. मग आपल्याला जेव्हा जमल ना व्यवस्थित, तर मग तेव्हा 2-2 मोती टाकू आपण. पण आता सध्या शिकोपर्यंत आपण एक लाईन सिंगल मोत्याची घेणार आणि एकदम स्लो शिकवणार. पण कालच्या एका ताईची कमेंट होती की खालचा आम्हाला व्हिडिओ दाखवा, खाली कसं तुम्ही पकडता ते. तर हे बघा, आपण खालच्या बाजूने ताईंनी विचारलं होतं ना, तर आजचा व्हिडिओ ताई लक्षपूर्वक बघा. तुम्ही कमेंटमध्ये विचारला ना खालून समजत नाही, तर मग हे 2 बोटात पकडा आणि ह्या 2 बोटात पकडा. पण खालची बाजूचं दाखवू राहिलो आता सध्या. हे खालच्या बाजूने कसा धागा घ्यायचा त्यात बऱ्याचशा ताईंना कळत नव्हतं ना, म्हणून हे बघा. आलं का लक्षात? नाही आलं तर पुन्हा कमेंटमध्ये सांगा. हे असा पकडायचा धागा, हे बघून घेऊ शकता तुम्ही. आणि मग स्लो एकदम सुई अशी सरळ घातली ना की अशी फक्त अशी तिचं टोक असं वाकडं करायचं, असं वरती घ्यायचं, ओढून घ्यायचं असा धागा. मग परत असा आता पकडायचा. असं सुईचं टोक असं तिरकं केलं ना सुईचं टोक की लगेच तो धागा पकडला जातो बघा. आता हे तुम्हाला खालचं समजतच नव्हतं ना, तर आणखी बघून घ्या. मी एकदम 2-3 वेळेस स्लो करून दाखवते. व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघा तुम्ही. हा खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच ताईंना खालूनच कसा टाका घ्यायचा, कसा पकडायचा, तर हे असा पकडायचा. हे बघा, ही सुई अशी तिरकी तिरकी घ्यायची करून, हिचं टोक असं तिरकं करायचं. हे बघा, हे बघून घ्या कसा घेतला मी टाका, ते बघून घ्या. ती सुई वाकडी केली ना, थोडं त्याचं टोक हे असे बोटं थोडे सुरुवातीला हे बोटं गळतात आपले, म्हणजे असे दुखल्या जातात. पण प्रॅक्टिस झाली की ते होऊन जातं व्यवस्थित. पण हे धागा कसा पकडायचा हेच खूप महत्त्वाचं असतं. खालची बाजू शक्यतो नाही समजत कोणाला. स्टार्टिंगला ते असंच होतं सर्वांबरोबर, पण काही नाही, नंतर शिकल्यानंतर बरोबर येऊन जातं ते. लक्षपूर्वक बघा फक्त हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही. हे बघा, हे बघा, दिसतंय ना व्यवस्थित? कमेंट करून सांगा मला समजतंय की नाही समजतं. त्यानुसार जे समजणार नाही ना ते मी पुन्हा शिकवलं जाईल. हे पहा, फक्त सुई सरळ घालायची आणि अशी वाकडी करायची. बघा, अशी करून घ्यायची वाकडी. तर हे बघा, मग आता मोती कसा टाकायचा ते शिकणार आहोत आपण. हे बघून मी आता सुईचं टोक, तुलीप नाव, तुलीप जपान हे असं समोर ठेवायचं. तुलीप जपान हे नाव समोर ठेवायचं. असा मोती होऊन घ्यायचा, एकच घ्यायचा स्टार्टिंगला, फक्त एक मोती घ्यायचा आणि तो ह्या बोटाने लोटायचा. हे बघा, एकच घ्या आणि त्याचं अंतर बघा तुम्ही.
हे अंतर आहे ना, हे खूप महत्त्वाचं असतं. डिस्टन्स होतो नाही तर मग असा चांगला येत नाही आहे. अंतरावर मोती छान नाही दिसत. आपण त्या मोत्याचं असं अंतर बघायचं. आता हे बघा, आता मी एक एकच घेते म्हणून असा होऊन घ्यायचा सुईच्या याच्यात, ह्या बोटाने असा पकडायचा मोती. हे बघा, हे खूप महत्त्वाचं आहे बघणं बरं का. हे असा पकडा, तुम्ही अशी सुई पकडा आणि हा मोती टाकताना हे हे बघा, ह्या बोटाने असं लोटायचं. आणि मग खालचा धागा पण ओढायचा आणि वरती, तेव्हा तो मोती एकदम फिट बसतो. नाहीतर जर तो ढिल्ला राहिला तर मग पूर्ण कामाची फिनिशिंग जाते. व्यवस्थित वाटत नाही त्या कामामध्ये, म्हणजे असं अजिबात छान दिसत नाही ते. आता हे बघा, आणखी बघू शकता तुम्ही, मी पूर्ण लाईन तुम्हाला एकदम समजावून सांगते. हे बघा, ह्या बोटाने लोटायचं असं. स्टार्टिंगला नाही जमत कोणालाच ते, प्रत्येकाला हार्ड जातं, पण हार्ड काही नाही. एकदा प्रॅक्टिस करा तुम्ही सारखी सारखी. बघा, याशी असं वडायचं, हा धागा वडायचा आणि खालचा पण वडायचा. खालच्या बोटाने खालचा वडायचा आणि वरच्या बोटाने ह्या दोन बोटाने हा वरचा वडायचा सुईमध्ये. हे बघा, आता हे बघा, हे मोत्याचंच थोडं कठीण जाईल तुम्हाला, पण काही नाही, होऊन जाईल. हे बघा, तुम्हाला पूर्ण लाईन करून दाखवणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मोती टाकणं एवढंच शिकवणार आहे. उद्या मग कट पाईप वगैरे उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊ आपण, कारण हे इतकं लवकर जमणं शक्य नाही. आणि मी घाईत जर दाखवलं सगळंच तुम्हाला तर काहीच येणार नाही मग, म्हणून हे एकदम स्लो दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे बघून घ्या. हे याचं मण्याला किती जागा लागते त्यानुसार असा मणी अगोदर बघायचा. हे बघा, मणी टाकल्यानंतर असं बघायचा त्याला किती अंतरावर आपल्याला टाकावं लागेल, तर मग त्यानुसार आपण असं घ्यायचं. हे पहा, आणि असं ओढायचा. मग हे पहा, ह्या बोटाने मी सुई कशी पकडली ती बघून घ्या अगोदर. 3 बोटाने सुई पकडली आणि हे आपण जितकी मोती घेतो ह्या बोटाने पकडून घ्यायची इथपर्यंत, अंगठ्यापर्यंत, आणि ह्या बोटाने एक एक असा सोडायचा. जेव्हा प्रॅक्टिस होईल तेव्हा 2-2, 3-3 सोडले तरी चालतं, पण आपण प्रॅक्टिस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एकच मणी घ्यायचा, तोही 4 नंबरचा. कारण शुगर बीट डायरेक्टली नाही जमणार, कोणालाच नाही जमणार ते. मी तुम्हाला 2 मणी पण टाकून दाखवणार आहे, परंतु आता सध्या एकच टाकून दाखवते, कारण 2 डायरेक्ट नाही जमणार तुम्हाला. एकच बघा, हे मी कशी टाकते तेव्हा एकदम स्लो दाखवते. हे बघा, हे बोटाने लोटायचं. प्रॅक्टिस झाल्यानंतर जमतं. ते बोट खूप दुखतं पहिल्या दिवशी. हे बघा, असं आवळून घ्यायचा धागा. आणि हे बघा, आणि हे तुलीप जर ना आपल्याकडे नाही आलं तर तो मोती हा येणारच नाही याच्यामध्ये. असं डिस्टन्स येईल सुरुवातीच्या याच्यामध्ये तुम्हाला, डिस्टन्स एक एक मोती टाकल्यावर येतोच थोडा, परंतु आपण 2-2, 3-3 मोती टाकली की मग असा डिस्टन्स येत नाही आणि छान पण वाटतं, मग ते काम जुळून येतं ना. पण आता मी शिकवण्यासाठी तुम्हाला हे असं एकदम हळूवारपणे सांगते, समजून. हे बघून घ्या. आता मी तुम्हाला 2 मोती टाकून दाखवते, 2 कसे टाकायचे. हे बघा, तुम्हाला एक मोत्याचं तर समजलंच असेल. जर समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, मग मी पुन्हा परत एकदा समजावून सांगते तुम्हाला हा मोती कसा टाकायचा. हे खूप महत्त्वाचं आहे. मग हे जर आलं ना की आपल्याला पुढचं काम यायला काहीच अडचणी येत नाही. म्हणजे ह्याचीच प्रॅक्टिस करा तुम्ही, एक एक मोती टाकण्याचा. आता मी तुम्हाला हे 2 मोती टाकून दाखवते. हे बघा, तुम्ही एकदम हळुवारपणे सांगते मी कसा टाकायचा. हे 2 मोती, हे पहा मी कसा पकडले. सुई ह्या बोटाने पकडून ठेवलेत वरती आणि सुई इकडे पकडली. आता मी कसा टाकणार, आता 2 टाकायचेत मला, तर मी हे असे टाकणार. हे बघा, आणि त्याचं अंतर असं बघा अगोदर कुठे टाका घ्यायचा. आता हे बघा, हे बघा, तर मी तर असं डायरेक्टलीच करून घेते, पण तुम्हाला दाखवण्यासाठी एक एक होऊन घेते. हे बघा, आता 2 मोती टाकायचे आपल्याला, तर तुम्ही असे एक एक पण टाकू शकता, आणि एक टाकून टाका घेऊ शकता, 2 टाकू शकता, पण आता मी तुम्हाला 2चं पण सांगते समजून. हे बघा, हे बघा, आता 2-2 मोती टाकल्यावर याच्यात बघा कसा अंतरच दिसत नाही, अजिबात डिस्टन्स नाही. आणि हा एक एक जो टाकतो ना आपण त्याच्यामध्ये ते आपल्याला डिस्टन्स दिसतो थोडासा.
थोडा थोडा. पण हे आपण 2-2 टाकले ना तर हे बघा कशी छान फिनिशिंग आली. कोणी 3 पण टाकतात, पण शक्यतो 2च टाका. हे बघा, आता हे 2च टाकते मी. हे बघा, तर त्याचं अंतर बघून आपण टाका घ्यायचा असतो. हा हे बघा, चेन स्टिच जशी करतो ना आपण तसंच आहे, फक्त ह्या एक बोट आहे ना ते मोती छान पकडायचे. ह्या बोटाने छान पकडायचे मोती. हे बघा मी कसे पकडले. ते काय होतं, सुरुवातीला हे बोटाला सवय नसते तर ते मोती खालीच पडून जातात, ते नाहीच आपल्याला जमत लवकर. त्यासाठी मग तुम्ही एकच मोती टाकून करा. ही पुरी लाईन म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस होईपर्यंत तरी एकच टाका. हे बघा, एक नीट जाते. हे बघा, 2 खाली पडतात आणि एक जर असा घेतला ना की तो आपल्याला झटपट टाकता येतो. हे बघा, अंतर पडतं पण शिकोपर्यंत ठीक आहे. आपण पुरी लाईन करून दाखवू आता 2-2 मोती टाकून. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, 2 मोती जर टाकले ना तर मग त्याच्यामध्ये अजिबात अंतर येत नाही. हे बघून घ्या, हे असा मोती हल्ला नाही पाहिजे. हे बघा, हे काम कसं वाटलं. आणि जर असे इकडून हल्ले नाही मोती तर ते फिनिशिंग नाही येत कामाला. आता आपण शुगर बीटचं हे 3 नंबरचे घेणार. आता हे 4 नंबरचे मोती आहेत. ह्याच्यानंतर आपण 3 नंबरचं मोती कसं टाकावं ते पण शिकणार आहोत, पण ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण आपण घाईत जर सर्व एकत्र शिकवलं ना तर आपल्याला काहीच जमणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही एकच मोती टाकून आणि एकच लाईन करून बघा. त्याचीच प्रॅक्टिस बऱ्याच वेळा करा. आणि म्हणून मी पण घाईत नाही शिकवत, नाहीतर मी 3 नंबरचे, 4 नंबरचे, 2 नंबरचे टाकून पुरा करू शकते व्हिडिओ, पण तुमच्या लक्षात राहणार नाही. म्हणून हे बघा, लक्ष द्या इकडे. हे बघा, एकदम हळूवारपणे सोडा अशी मोती, म्हणजे हे बघा अंतर येणार नाही. मोत्याचा असा अंदाज बघून तुम्ही हे वरती असा पॅक करायचा आणि खालचा धागा पण असा ओढून धरायचा, हा वरचा पण असा ओढायचा. आलंच असेल, मला तरी वाटते लक्षात आलंच असेल तुमच्या. नसेल आलं तर मला सांगा, मी पुन्हा हा व्हिडिओ परत एकदा तुम्हाला मोती कसा टाकायचा पुन्हा सांगू शकते. पण जरूर सांगा तुम्हाला समजतंय की नाही. बऱ्याच जणांनी कमेंट नाही केलेल्या, म्हणजे आलंय की नाही आलं ते समजून तुम्ही कमेंट केल्याशिवाय मला कसं कळणार की तुम्हाला जमलंय की नाही. मग तसं सांगा मला की आम्हाला जमायला लागलंय का, तर मग मला त्यानुसार शिकावं लागेल. नाही जर आलं तर पुन्हा आणखी व्यवस्थित समजून सांगावं लागेल. आता एका ताईला ते समजून सांगितलं खालचा टाका कसा घ्यायचा, तसंच हाही जर नाहीच जमला तर ताई कमेंट करून जरूर विचारा मला. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 नंबरचे मोती आणि शुगर बीट हे शिकवते.